नमस्कार युवा, कसे आहोत? तब्येत बरी आहे का? हो बरे सगळं बरं आहे बघा देवाच्या कृपेनं. मग पेरणी कशी चालली? या वेळेला पेरणी उशिरा झाली की हो, पाऊस जरा उशिरा झाला पण झाली पेरणी सगळं झालं चांगलं. मग आता वाढली असं वाटतं तुम्ही? हो वाढली सणांसाठी. पुढे 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 सारखा इकडे सारखा हां हां चल चल स्टार्ट हां यायला किती दिवस लागतील मग आता तुम्हाला? यायला 8 दिवस लागतील साहेब. अहो मग तुम्ही SIR प्रक्रिया पूर्ण करून मिळते का? हो साहेब यसाया म्हणजे नेमकं मला समजलंच नाही. अहो SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. कळालं नाही वाटतं. अहो म्हणजे विशेष सखोल फेर तपासणी म्हणजेच मतदान यादी दुरुस्ती. अहो माऊली, लोकशाहीचा सर्वात मोठा सण म्हणजे निवडणूक. त्यासाठी तुमचे नाव मतदान यादीमध्ये पाहिजे ना. आणि म्हणूनच सरकारने SIR ही प्रक्रिया राबवली आहे. ओ साहेब, SIR प्रक्रिया लावलं आहे काय SIR प्रक्रिया? बर सर्वांनी नीट आहे का? सर्वांना सांगतो. मी सरकारकडून निवडलेला एक निवडणूक अधिकारी आहे आणि माझं काम काय आहे की तुमच्या प्रत्येक कुटुंबाची माहिती गोळा करणे आणि ते तपासणे. अहो तुम्ही ते BLO शब्द कधी ऐकला का? अहो तोच BLO मी. कोण आहे मी? BLO. ओ साहेब, तपासणी म्हणजे नेमकं तुम्ही काय काय तपासणार हो? अहो यामध्ये काहीच नाही माऊली, फक्त तुमचे नाव, कुटुंबातील मतदार, मृत किंवा स्थलांतरित झालेले सदस्य किंवा 18 वर्ष पूर्ण झालेले नवीन सदस्य, फक्त यांची माहिती आम्ही गोळा करणार आहोत. सर, तुम्ही प्रत्येक घरी जाऊन माहिती का गोळा करत आहात? अहो ताई, तुमच्या कुटुंबातील कुणाचे नाव यादीत आहे किंवा कुणाचे राहिले असतील हे तपासण्यासाठी आम्ही आलोय. जशी शाळेत हाजरीपट असते ना, तशीच ही देशाची हाजरीपट आहे. सर, पण डिजिटायझेशन म्हणजे नक्की काय आणि यासाठी किती वेळ लागतो? हे तर अगदी सोपं आहे. पूर्वी जसं आपण आपली सगळी माहिती कागदावर लिहित होतो, तसेच आता कॉम्प्युटर आणि मोबाईल मध्ये ही सुरक्षित ठेवली जाते. त्यामुळे काय होते बघा, कुणाचेही नाव गहाळ होत नाही किंवा नाव बदलणे किंवा दुरुस्ती करणे हे अगदी सोपं होते. सर, माझा एक प्रश्न आहे. हा बोला. ही प्रक्रिया किती तारखेपर्यंत चालेल? हा, आता हे चांगला प्रश्न आहे. ही प्रक्रिया आधी सरकारने आपल्याला 29 जुलैपर्यंत मोहलत दिली होती, पण आता जनतेच्या सोयीसाठी अजून 10 दिवसाची वाढ दिली आहे. म्हणजेच 8 ऑगस्ट 2026 पर्यंत ही डिजिटायझेशनची प्रक्रिया चालू राहील. साहेब माझा एक नातू आहे 18 वर्षाचा. ए रोहन इकडे ये. साहेब हा माझा 18 वर्षाचा नातू आहे. त्याच्या मतदानासाठी काय काय लागेल सांगा बरं. नमस्कार साहेब, मी रोहन. मी आता 18 वर्षाचा झालो आहे. आता मी मतदान करू शकतो का? अरे वा, अभिनंदन रोहन, तू तर आता देशाचा नवीन मतदार होणार आहेस. 18 वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक मुलांना व मुलींना मतदान करण्याचा अधिकार आहे. आणि तुम्ही एक 6 नंबरचा फॉर्म भरला की तुमचं नवीन मतदार नोंदणीमध्ये नाव होईल. त्यासाठी काय काय कागदपत्रे लागतील? त्यासाठी काय नाही, फक्त तुमची TC, तुमचा आधार कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटो, बस एवढंच. धन्यवाद सर. अहो साहेब, 2-3 दिवस अगोदर ते गावाकडे साहेब आलते. त्यांच्या मोबाईल मध्ये आमच्या नावाच्या समोर ती ॲनिमलिया, अनॅपड असले आवडा शब्द येत होते साहेब. म्हणजे सांगा बरं का. बरोबर, सर्वांनी नीट आहे का? ते ॲनोमली नाही, ॲनोमली. ॲनोमली म्हणजे माहितीमध्ये काहीतरी विसंगती किंवा चूक असणे. नंबर 2 अनमॅप्ड म्हणजे 2002 पासूनच्या सर्व यादीमध्ये ज्यांचे आई वडील, आजी आजोबा व स्वतःचे नाव नाही असे लोक. बरोबर. नंबर 3 अनकलेक्टेबल. नंबर 3 काय? अनकलेक्टेबल
म्हणजे ज्याच्यासोबत अजून संपर्क होऊ शकला नाही किंवा ज्याची माहिती अजून पूर्ण होऊ शकली नाही अशी लोक म्हणजे अनकरेक्टेबल. हो साहेब समजलं या- सर्वांना? हो साहेब या ॲनोमली अनमॅप्ड यामुळे आमचं नाव तर बाद होणार नाही ना. अजिबात नाही. अनमॅप्ड आणि अॅनोमली असलेल्यांसाठी सरकारकडून एक विशेष सुनावण्या म्हणजेच हिअरिंग्स आयोजित केल्या जाणार आहेत. त्यामध्ये तुम्ही जाऊन तिथे तुमची योग्य माहिती आणि तुमचे डॉक्युमेंट्स तिथे जर जमा केला ना तुमचे नाव पूर्णपणे अद्ययावत होते. समजलं का? मग साहेब एक सामान्य नागरिक म्हणून आम्ही तुम्हाला काय मदत करू शकतो? अहो आजोबा तुम्ही काहीच करू नका. फक्त 6 सोप्या गोष्टी करा. नंबर 1 तुमचे नाव काय म्हणाल बघा तुमचे नाव आणि जन्मतारीख बरोबर आहे का नाही आधी ते तपासा. नंबर 2 दिनांक 8 ऑगस्ट 2026 पर्यंत डिजिटायझेशन हे जे आहे प्रक्रिया ते पूर्ण करून घ्या. नंबर 3 अनमॅप्ड आणि अॅनोमली असल्यास सुनावणी